जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपले स्वप्नवीर डिफेन्स करिअर अकॅडमी नागपूर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये. मित्रांनो, आज आपण संख्यामध्ये पुढील अत्यंत महत्वाचा जो टॉपिक आहे, ठीक आहे ना, संख्यामधील अत्यंत महत्वाचा टॉपिक गणितीय क्रिया. तर गणितीय क्रिया आपल्याला येणं फार गरजेचे आहे मित्रांनो. जर ही गणितीय क्रिया तुम्हाला जमली तर याच्यावरच मी तर असं म्हणेल की पुढचं जेवढे काही गणितातले प्रकरण आहेत ते सर्व याच्यावरच अवलंबून आहेत. ठीक आहे, म्हणून तुम्हाला गणितीय क्रिया माहित पाहिजे मित्रांनो. मग गणितीय क्रियामध्ये इथे काही चिन्हांचे नियम आहेत. काय चिन्हांचे काही नियम आहेत. मग गणितात तुम्हाला माहिती आहे की आपण 5 चिन्हांचा वापर करत असतो. कोणकोणता? एक बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार आणि बरोबर. हे 5 चिन्ह आपण जास्त करून वापरतो गणितात, बरोबर की नाही? मग तुम्हाला या ठिकाणी बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार यांचे जे नियम आहेत ते नियम माहित पाहिजे. कारण आपण एखाद्या संख्येचा गुणाकार करत असतो, बेरीज करत असतो, वजाबाकी करत असतो किंवा भागाकार करत असतो. अशा वेळेस आपल्याला जर चिन्हांचे नियम माहित नसतील तर आपलं उत्तर चुकतो. प्रोसेस स्टेप बरोबर करत असतो आपण, पण शेवटच्या स्टेपला येऊन आपण काय होऊन जातं, उत्तर चुकतं. ठीक आहे ना. किंवा कधी कधी ऑप्शन मध्ये आपल्याला सेम आकडे दिसतात, सेम अंक दिसतात, बरोबर आहे. पण होतं काय की उदाहरणार्थ एखाद्या प्रश्नाचं उत्तर -129 आहे आणि ऑप्शन मध्ये फक्त 129 पण दिलेलं आहे. तर मग अशा वेळेला आपण गोंधळात जातो की नेमकं -129 उत्तर असणार की 129 उत्तर असणार, बरोबर की नाही? मग कदाचित असा प्रश्न चुकतो आणि त्याच एका मार्काने आपला निकाल पण जातो. म्हणून मित्रांनो, हे बेसिक मध्ये तुम्हाला अत्यंत महत्वाचा टॉपिक आहे. गणितीय क्रिया आणि गणितीय क्रिया चिन्हांचे नियम. तर चिन्हांचे नियम तुम्हाला माहित पाहिजे. ठीक आहे. तर मित्रांनो, आज आपण बघूया चिन्हांचे नियम कोणकोणते आहेत. ठीक आहे. तर सुरुवातीला बघा, बेरीज व वजाबाकी करताना जे नियम आहे, बेरीज आणि वजाबाकी करताना चिन्हांचे नियम. तर मित्रांनो, इथे बघा, बेरीज वजाबाकीमध्ये सुरुवातीला एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्या संख्येच्या डाव्या बाजूला कुठलेच चिन्ह नसते. उदाहरणार्थ इकडे मी लिहिलंय 5. ठीक आहे ना. ज्या संख्येच्या डाव्या बाजूला कुठलेच चिन्ह नसते त्या संख्येचं चिन्ह नेहमी काय काय समजावं, धन किंवा अधिक. ठीक आहे. आणि जर इथे या 5 ला -5 लिहिलेलं आहे तर याचं चिन्ह काय असणार, वजा असणार आहे. आणि या 5 च्या डावीकडे कोणतंही चिन्ह नाहीये, डाव्या बाजूला कोणतंही चिन्ह नाहीये, याचा अर्थ काय आहे, या संख्येचं चिन्ह अधिक असणार आहे. ठीक आहे, धन असणार आहे. लक्षात येत आहे का? मग धन लिहिण्याची गरज राहत नाही, हे पण एक महत्वाचं लक्षात ठेवायचं. कारण काही नवीन विद्यार्थी असतील, त्यांना प्रश्नामध्ये आता मी चिन्हांचे नियम शिकवतोय पण मग एखाद्या संख्येच्या पुढे चिन्हच नाहीये. मग ते म्हणतील की सरांनी शिकवलं वेगळं आणि त्या संख्येच्या पुढे चिन्हच नव्हतं, बरोबर की नाही? तर अशी गडबड होऊ देऊ नका. ठीक आहे. तर बघा आता मित्रांनो, बेरीज आणि वजाबाकी करताना चिन्हांचे नियम काय म्हणतात. तर सुरुवातीला बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह जर धन असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह पण धन असेल तर क्रिया बेरीज करायची. लक्षात येतंय का? पहिल्या संख्येचं चिन्ह धन आहे आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह धन आहे. मग क्रिया करताना काय करशाल, बेरीज करायची. आणि उत्तराला चिन्ह कोणतं देणार, धन संख्येचंच द्यायचंय. ठीक आहे. उत्तराला चिन्ह कोणतं देणार, धन. जसं की उदाहरणार्थ मी इथे घेतलंय 8+7. मी तुम्हाला मगाशी बोललो की एखाद्या संख्येच्या डाव्या बाजूला चिन्ह नाही तर त्या संख्येचं चिन्ह नेहमी काय मानावं, धनच मानावं. ठीक आहे. आणि धन लिहिण्याची गरज राहत नाही. उदाहरणार्थ इथे 8+7, बरोबर आहे. बरोबर किती होत आहे, 15. मग जर मी याला तुम्हाला चिन्ह देऊन समजून दिलं तर जसं की +8 म्हणजेच काय, धन 8 अधिक धन 7, बरोबर आहे. बरोबर किती, तर काय होणार, 8+7 किती होत आहे, 15. लक्षात येत आहे का? मग 15 साठी धन 15 होतील ना, कारण धन धन काय होणार, धनच होणार, बरोबर आहे. धन अधिक धन काय होणार, धनच होणार आहे. म्हणजे बेरीज अधिक बेरीज काय होणार, बेरीजच होणार आहे. लक्षात येत आहे का? मग आता हा जो 15 आहे, धन 15 आहे, तर या धन 15ला आपण प्लस चिन्ह, बेरीजचं चिन्ह नाही लिहिलं तरी चालतो. म्हणजेच याचं उत्तर फक्त काय असणार, 15 असणार आहे. लक्षात येत आहे? फक्त 15 म्हणजेच धन 15 आहे. लक्षात येत आहे का? पहिला नियम. उदाहरणार्थ जर मी अजून दुसरा एक उदाहरण दिलं तुम्हाला याच ठिकाणी, तर बघा, 12+8, तर 12+8 किती होणार, 20. लक्षात येत आहे का? मग या दोन्ही संख्येचं चिन्ह काय असणार आहे, धनच असणार आहे. आता दुसरा नियम बघू आपण, की जेव्हा दोन्ही संख्या ऋण असतील, म्हणजे पहिल्या संख्येचं चिन्हही ऋण आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्हही ऋण आहे, तर मग क्रिया काय करायची आपल्याला, तेव्हा पण बेरीजचीच क्रिया करायची आहे. परंतु जे उत्तर असेल तर उत्तराला चिन्ह मात्र ऋण देणार. लक्षात येत आहे का? जेव्हा पहिली संख्या ऋण आहे, दुसरी संख्या पण ऋण आहे, तर त्यास क्रिया करताना बेरीजची क्रिया करा आणि उत्तराला चिन्ह देताना ऋण चिन्ह देशाल. जसं की उदाहरणार्थ मी या ठिकाणी घेतलेलं आहे बघा, -6 अधिक -8, बरोबर आहे. किंवा -6 -8, बरोबर किती होणार, तर 6 आणि 8 14. आणि उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं आपल्याला, तर ऋण चिन्ह द्यायचंय. लक्षात येत आहे का?
आता तिसरा नियम बघा मित्रांनो, जेव्हा पहिल्या संख्येचं चिन्ह धन असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह ऋण असेल, त्यावेळेस क्रिया कोणती करायची? वजाबाकीची. म्हणजे पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह ऋण आहे, त्यावेळेस क्रिया करताना वजाबाकीची करा. आणि उत्तराला मात्र इथे मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. उत्तराला मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. मग बघा, जसं की धन 17 वजा 19, तर उत्तर काय येणार? 17 मधून 19 जात नाही, बरोबर की नाही? म्हणून मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करून टाकायची आणि मोठ्या संख्येचं चिन्ह देऊन टाकायचं. मग बघा इकडे इथे लिहून दाखवतो मी तुम्हाला. 19 वजा 17 बरोबर आहे. मग 9 मधनं 7 गेले 2, एकातून 1 गेला 0, बरोबर आहे. पण उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं आपल्याला? मोठ्या संख्येचं. मग इथे ही 17 काय आहे? धन आहे ना, बरोबर की नाही? आणि मोठी संख्या काय आहे? 19 आहे. मोठ्या संख्येचं चिन्ह काय? वजा आहे. म्हणून उत्तराला देताना आपण -2. लक्षात येत आहे? उत्तराला चिन्ह लिहिताना मोठ्या संख्येचं चिन्ह लिहितोय. लक्षात येत आहे? आता पुढचा नियम बघा. जेव्हा पहिली संख्या ऋण असेल आणि दुसरी संख्या धन असेल, तर तेव्हा पण क्रिया करताना वजाबाकीचीच करायची. काय? पहिली संख्या जेव्हा ऋण आहे, दुसरी संख्या धन आहे, तर तेव्हा पण क्रिया करताना वजाबाकीचीच करा. आणि संख्येला आहे ना मोठ्या संख्येचं चिन्ह द्यायचंय. लक्षात येत आहे? जसं की -9 अधिक 6, बरोबर आहे. तर -9 अधिक 6 करताना काय करणार? 6 अधिक 9, मग वजा बाकीची आपल्याला क्रिया करायची, बरोबर की नाही? मग 9 मधनं 6 गेले तर किती येत आहेत? 3. पण उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचंय? उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं मित्रांनो? वजा बाकीचं. लक्षात येत आहे? सॉरी, मोठ्या संख्येचं. उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं? मोठ्या संख्येचं. मग इथे बघा मोठी संख्या कोणती आहे? 9 आहे. लक्षात येत आहे का? म्हणून या प्रश्नाचं उदाहरण काय असणार आहे? -3. लक्षात येत आहे? आता याच्या पुढे आपण गुणाकार आणि भागाकाराचे नियम बघू. तर गुणाकार आणि भागाकाराचे नियमात मित्रांनो 2 गोष्टी लक्षात ठेवशाल. एक सेकंड हा. बघा, आता गुणाकार आणि भागाकाराच्या नियमामध्ये हे तुम्हाला लक्षात आलं असेल, ते लिहून घ्या पूर्ण. ठीक आहे? आता बघा, गुणाकार आणि भागाकाराच्या नियमामध्ये एक गोष्ट महत्वाची ती लक्षात ठेवशाल. जर तेवढ्या एक गोष्ट तुमच्या लक्षात आली, ठीक आहे ना, तर त्याच्यावरच दुसरी पण एक गोष्ट लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला गुणाकार आणि भागाकारातले जे नियम आहे ते पूर्ण क्लिअर असतील. लक्षात येत आहे? नंतर आपण याच्यावरची जी मोठी उदाहरणं आहेत, ठीक आहे ना, जे परीक्षेला येतात, जसं की पदावली, एकांचे भागुबेव आहे. मग पदावली, आता हे जे आपण चारही संख्यांचे जे नियम बघतोय, मग या 4 संख्येच्या नियमावरून अजून 4 नियम तयार होतात. मग ते 4 नियम कोणते? ठीक आहे, हे जे आपण आता संख्येचे गणितीय क्रियेचे जे चिन्हांचे नियम पाहिले, बरोबर की नाही? मग या नियमावर अजून 4 नियम तयार होतील. मग ते नियम काय आहेत? ठीक आहे ना, मग ते आपण पुढे बघूया. तर आता बघा, लक्ष द्या इकडे. आधी आपण कोणतं पाहिलं? बेरीज व वजाबाकी करताना चिन्हांचे नियम. आता आपल्याला दुसरा पॉईंट याचे क्लिअर करायचा आहे, गुणाकार व भागाकार. गुणाकार व भागाकार करताना चिन्हाचे नियम. लक्षात येत आहे? मग आता लक्षात द्या, इथे 2 गोष्टी महत्वाच्या लक्षात ठेवा. जेव्हा आहे ना तुम्ही क्रिया एकदा गुणाकारची करा, ठीक आहे ना, किंवा भागाकाराची करा. लक्षात येत आहे का? क्रिया तुम्ही गुणाकाराची करा किंवा भागाकाराची करा. जेव्हा दोन्ही चिन्ह सेम असतील ना मित्रांनो, तर त्यावेळेस नेहमी उत्तराला आहे ना धन चिन्ह द्या. लक्षात येत आहे का? जेव्हा दोन्ही चिन्ह सेम असतील, संख्येचे दोन्ही चिन्ह सेम असतील, त्यावेळेस उत्तराला नेहमी धन चिन्ह द्या. आणि ज्यावेळेस चिन्ह बदल असतील, ठीक आहे, म्हणजे एक धन असेल, दुसरं ऋण असेल, किंवा पहिला ऋण आहे, दुसरा धन आहे, तर त्यावेळेस नेहमी उत्तराला ऋण हे चिन्ह द्या. लक्षात येत आहे? उदाहरण अजून याला तुम्हाला मी शब्दात लिहून देतो. बघा, जसं दोन्ही संख्येचे हे लिहून घ्या. दोन्ही संख्येचे चिन्ह जेव्हा एकच असतील, एकच किंवा सारखे म्हणू, एकच किंवा सारखे असतील, तेव्हा उत्तराला धन चिन्ह द्यावे. ठीक आहे? याच्या उलट आता हे तुम्हाला गुणाकार आणि भागाकार, ठीक आहे ना, गुणाकार आणि भागाकार या दोन्हीसाठी हे नियम सांगतोय मी. गुणाकार आणि भागाकार या दोन्हींसाठी हे नियम सांगतोय. तर बघा, लक्षात द्या, दुसरा नियम काय आहे? जेव्हा पहिल्या किंवा दुसऱ्या संख्येचे
चिन्ह चिन्ह सारखे नसतील, चिन्ह सारखे नसतील अशा वेळेस तेव्हा उत्तराला वजा चिन्ह द्यावे, तेव्हा उत्तराला वजा चिन्ह द्यावे. लक्षात येत आहे का मित्रांनो? मी काय बोललो की गुणाकार आणि भागाकार करताना जेव्हा दोन्ही संख्येचे चिन्ह सारखे असतील तर त्यावेळेस तुम्ही उत्तराला धन म्हणजेच अधिक चिन्ह द्या, आणि जेव्हा दोन्ही चिन्ह एक पहिली संख्या धन आहे दुसरी ऋण आहे किंवा पहिली ऋण आहे दुसरी धन आहे, गुणाकार आणि भागाकार दोघांमध्ये जेव्हा अशी अवस्था असेल तर त्यावेळेस उत्तराला नेहमी ऋण चिन्ह द्या. मग आता याची उदाहरणं घेऊ आपण, हे लिहून घ्या. ठीक आहे, याची उदाहरणं बघू. आता उदाहरणार्थ मी एक संख्या देतो इकडे +5, ठीक आहे ना, +5 गुणिले पुन्हा +6, बरोबर आहे. तर मित्रांनो बघा, +5 गुणिले +6, आता गुणाकारातला आपण नियम पहिले बघतोय, ठीक आहे ना. गुणाकारातला एक नियम बघतोय आपण, गुणाकार. आता अधिक चिन्ह लिहायची गरज नाहीये, मी तुम्हाला मग अशी बोललो, पण एक उदाहरण समजून देताना मी तुम्हाला लक्षात आणून देतोय. ठीक आहे, बघा +6 गुणिले +5 तर काय होणार, 6 पंचे 30. लक्षात आहे. आणि उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचं आहे, अधिकचं. म्हणजे हे जो प्रश्न आपण 5 गुणिले 6 बरोबर किती, तर 6 पंचे 30, कारण संख्येला अधिक हे चिन्ह द्यायची गरज नसते. लक्षात येत आहे का? म्हणजेच काय, जेव्हा पहिल्या संख्येचं दुसऱ्या संख्येचं चिन्ह सारखं असेल त्यास काय करू, उत्तराला चिन्ह नेहमी अधिक देणार. ठीक आहे. आता त्यानंतर जर दुसरा प्रश्न जर मी घेतला तर बघा इकडे याच प्रश्नाला मी इकडे -5 गुणिले -6 करतोय. काय, -5 गुणिले -6, -5 गुणिले -6, तर याचं उत्तर बघा काय येणार, 6 पंचे 30. लक्षात येत आहे, 6 पंचे 30. पण उत्तराला चिन्ह कोणतं पाहिजे, इथे पण अधिकच असणार, कारण मी तुम्हाला बोललो जेव्हा दोन्ही संख्येचे चिन्ह सारखे असतील त्यावेळेस उत्तराला धन हे चिन्ह द्यावे. मग आता बघ इकडे पहिली संख्या वजा आहे, दुसरी संख्या काय वजा आहे, या दोघांचे चिन्ह वजा वजा आहे, आणि आपण क्रिया कोणती करतोय, गुणाकाराची करतोय, बरोबर की नाही. मग मी तुम्हाला बोललो गुणाकार असो किंवा भागाकार असो, उत्तराला चिन्ह कोणतं द्यायचं मित्रा, अधिकच द्यायचं. कधी, जेव्हा दोन्ही चिन्ह सारखे असतील. लक्षात येत आहे. आता आपण एक संख्येचं चिन्ह धन घेऊ आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह ऋण घेऊ. लक्षात येत आहे का? हे उदाहरण लिहून घे. चला, आता एका पहिल्या संख्येचं चिन्ह आपण धन घेऊ आणि दुसऱ्या संख्येचं चिन्ह ऋण घेऊ. मग अशा वेळेस काय करायचं, तर बघा धन वजा अधिक म्हणजे धन 5 गुणिले ऋण 6, म्हणजे काय ना 6 पंचे 30, पण उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचंय, वजा. लक्षात येत आहे का? हा जो दुसरा नियम मी सांगितला, जेव्हा पहिल्या आणि दुसऱ्या संख्येचे चिन्ह सारखे नसतील तेव्हा उत्तराला वजा हे चिन्ह द्यावे. आता बघ इथे पहिल्या संख्येचं चिन्ह काय, अधिक आहे, दुसऱ्या संख्येचे चिन्ह काय, वजा आहे. लक्षात येत आहे का? मग आता इथे दोघं चिन्ह सारखे आहेत का, नाही, दोघं चिन्ह बदलले, मग त्याच उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचंय, वजा द्यायचं, बरोबर. मग आता बघ इकडे लक्ष दे की इथे क्रिया गुणाकार असो किंवा भागाकार असो, तर हा नियम लक्षात ठेवशील तू. ठीक आहे. आता पुढचा नियम बघू आपण, सॉरी पुढचं एक उदाहरण बघू की पहिलं चिन्ह पहिली संख्या समजून घे वजा आहे, पहिली संख्या काय वजा आहे, आणि दुसरी संख्या काय अधिक आहे, बरोबर आहे. दुसरी संख्या काय अधिक आहे. मग अशा वेळेस काय करायचं, -5 गुणिले +6, तर मग काय होणार, 6 पंचे 30, पण उत्तराला कोणतं चिन्ह, वजाच, कारण दोन्ही चिन्ह जेव्हा वेगवेगळे असतील त्याच उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचंय, वजा, बरोबर आहे. आता हे तुला मी गुणाकारातले जे चिन्हांत लिहून देतो, बघ इकडे लक्ष दे. हे गुणाकारातले जे नियम आहे मी तर तुला उदाहरणं लिहून दिले, समजून दिले, पण तरी एक तुला तक्ता काढून देतो बघ. आता गुणाकार करतोय तू, कोणता गुणाकार, कोण आकार, हा, तर गुणाकार करतोय, बरोबर आहे. आता गुणाकार मध्ये बघ काय करशील की पहिली संख्या धन आहे दुसरी संख्या धन आहे, तर उत्तराला काय देशील, उत्तराला पण धन द्यायचंय. ठीक आहे. पहिली संख्या ऋण आहे दुसरी संख्या ऋण आहे, तर उत्तराला काय देशील, धनच द्यायचंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पहिली संख्या धन आहे दुसरी संख्या ऋण आहे, तर उत्तराला काय देशील, ऋण. जेव्हा पहिली संख्या ऋण आहे दुसरी संख्या धन आहे त्यावेळेस उत्तराला काय देशील, ऋण. सेम गुणाकार मध्येच भागाकारासाठी पण हाच नियम लक्षात ठेव, भागाकारासाठी पण हाच नियम लक्षात ठेवायचा आहे. लक्षात येत आहे का? आता आपण भागाकाराचे काही उदाहरणं घेऊ इथे. हाच नियम तुला गुणाकार आणि भागाकार दोघं ठिकाणी कामात येणार आहे. लक्षात येत आहे का? हे लिहून घ्या. आता बघ भागाकारासाठी मी काही उदाहरणं समजून देतो तुला. आता इथे आपण गुणाकारातले उदाहरण घेतले, इकडे मी भागाकारातले काही उदाहरण समजून देतो. बघ भागाकार करताना पण हाच नियम असणार, काय की पहिली संख्या आणि दुसरी संख्या याची चिन्ह जर सारखे असतील तर उत्तराला धन चिन्ह. ठीक आहे. मग ते दोघं चिन्ह धन असो किंवा दोघं चिन्ह ऋण असो, ते अशा वेळेस आपल्याला चिन्ह काय द्यायचंय,
उत्तराला चिन्ह काय द्यायचंय? धनच द्यायचं. बघ, धन धन पण धनच होणार, ऋण ऋण पण धनच होणार. ठीक आहे, उत्तराचं चिन्ह म्हणतोय. त्यानंतर ऋण धन ऋण काय होणार? ऋण होणार. ऋण धन काय होणार? ऋण होणार. लक्षात आहे? मग उदाहरणार्थ जर मी इकडे पहिली भागाकारात पहिलं एक उदाहरण तुला समजून देतोय बघ. 30 भागिले धन 30 भागिले धन 5 बरोबर किती? आता धन लिहायची गरज नसते ना, पण मी तुला समजून देतोय बघ. 30 भागिले 5 केल्यानंतर काय येणार उत्तर? 6. पण ते काय असणार? धन असणार. जसं की बघ इकडे 30 भागिले 5 लक्षात आहे? 30 भागिले 5 मग काय येणार? 5 सक 30 म्हणजे उत्तर कोणतं? उत्तराला चिन्ह कोणतं असणार? धन असणार आहे. लक्षात येत आहे पहिला नियम. आता दुसरा नियम बघ इकडे. जर या ठिकाणी दोन्ही संख्येचे चिन्ह काय या ठिकाणी हे लिहून घेत चला. हा आता बघ दुसरा नियम बघ काय. आता बघ दुसरा नियम काय समजून, -40 भागिले -8 लक्षात येत आहे? -40 भागिले -8. आता या ठिकाणी बघ पहिल्या संख्येचं चिन्ह काय वजा आहे, दुसऱ्या संख्येचं चिन्ह काय वजा आहे, पण क्रिया कोणती करायची? भागाकाराची करायची. जेव्हा दोन्ही चिन्ह सारखे असतील तेव्हा उत्तराला काय करशील? उत्तराला काय करायचं? हो, उत्तराला धनच चिन्ह द्यायचं. मग 40 वजा 8 केल्यानंतर काय होणार? 8 पंचे 40. पण उत्तराला कोणतं चिन्ह? धन. कारण दोन्ही संख्येचे चिन्ह सारखेत. लक्षात येत आहे? हा दुसरा नियम आहे. तर तिसरा नियम बघू आपण. तिसरा नियम काय म्हणतोय मित्रा, की पहिली संख्या धन आहे समजून घ्या आणि दुसरी संख्या ऋण आहे, त्याच उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचंय? ऋण द्यायचंय. जसं की +40 भागिले -8 म्हणजेच काय होणार? 8 पंचे 40. पण उत्तराला कोणतं चिन्ह असणार? वजा. लक्षात येत आहे? आता याच्या उलट हा शेवटचा नियम, ऋण धन काय होणार? ऋणच. लक्षात येत आहे? मग आता बघ लक्षात आहे, समज पहिली संख्या ऋण आहे आणि दुसरी संख्या धन आहे, मग धन लिहायची गरज नसते. ठीक आहे ना. तर -40 भागिले 8 मग 8 पंचे 40 आणि उत्तराला कोणतं चिन्ह द्यायचंय? वजा चिन्ह द्यायचंय. लक्षात येत आहे? मित्रांनो मी तुम्हाला आता या ठिकाणी गणितीय क्रियामध्ये चिन्हांचे जे नियम होते, गणितीय क्रियामध्ये चिन्हांचे जे नियम होते ते एकदम सोप्या भाषेत समजून सांगितलेले आहे. ठीक आहे ना. यासाठी कुठलीही पुस्तकी व्याख्या मी तुम्हाला बनवून दिलेली नाही, सहज लक्षात येतील अशा पद्धतीने समजून सांगितलेलं आहे. तर काय करा आता, हे सर्व नियम तुम्ही व्हिडिओ जर पुढे गेलेला असेल तुम्हाला तर व्हिडिओला पुन्हा मागे जा व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ थांबून लिहून घ्या, कारण हे फार इम्पॉर्टंट आहे. मी मगाशी पण बोललोय, जोपर्यंत तुम्हाला हे नियम समजत नाही तोपर्यंत तुम्हाला पुढचे गणित सोडवताना अडचण येतात. आता इथे अजून एक गोष्ट मी बोलतो, की समजा काही विद्यार्थी असतील त्यांना भागाकार जमत नाही, बरोबर आहे. काही विद्यार्थी असे आहेत की ज्यांना भागाकार जमत नाही, काही विद्यार्थी असे असतील की ज्यांना गुणाकार जमत नाही, बरोबर आहे. कारण यांनी शाळेत शाळा केलेली, बरोबर की नाही. मॅडम शिकवत होत्या त्यावेळेस शाळेत शाळा करत होते. तर अशा दलिंदरांना सांगतो मी की खचून जाऊ नका. काय? खचून जाऊ नका. ठीक आहे ना. तर यासाठी काय करा, सुरुवातीला पाढे पाठ करून घ्या तुम्ही. पाढे पाठ करा किती? 1 ते 30 पर्यंत करा. कमीत कमी 20 जरी राहिले तरी चालतील. ठीक आहे ना. पाढे पाठ केल्याशिवाय तुम्हाला गुणाकार आणि भागाकार जमत नाही. मग आधी पाढे पाठ करा आणि पाढे पाठ झाले की नंतर तुम्ही मला 98 60 16 23 89 98 60 16 23 89 या नंबरला तुम्ही मेसेज करा. ठीक आहे. मी तुम्हाला भागाकार आणि गुणाकार कसं सोडवायचंय, कसं शिकायचंय, ठीक आहे ना, हे बेसिक मधलं मी तुम्हाला नक्कीच सांगतो. आणि जर जास्त विद्यार्थी असतील की ज्यांना भागाकार, गुणाकार किंवा बेरीज, ठीक आहे ना, बेरीज, वजाबाकी ही जी चारही गणितीय क्रिया आहे, जे अगदी बेसिक असतात त्याच्या हातच्या वगैरे, ठीक आहे ना, किंवा पॉईंटची आपण बेरीज वजाबाकी म्हणतो, हातच्याची बेरीज वजाबाकी म्हणतो, एकापेक्षा जास्त संख्यांची बेरीज म्हणतो, ठीक आहे, वजाबाकी म्हणतो. ते जर जमत नसतील मित्रांनो तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा, कारण मी हे लेक्चर घेताना तुम्हाला या चारही क्रिया येतात असं गृहीत धरून मी हे पुढचं लेक्चर घेतोय. जर तुम्हाला या चारही पैकी कुठलीही अडचण असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. मी तुम्हाला याचे पण व्हिडिओ बनवून आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड करून देईन. ठीक आहे. कारण आपला उद्देश वर्दी किंवा सरकारी नोकरी असेल तर जी येत नाही मित्रांनो ते प्रामाणिकपणे स्वतःला सांगा की मला हे येत नाही. ठीक आहे ना. येत नाही लाजत बसू नका, कारण अभी नाही तो कभी नाही. लक्षात येतं ना, अभी नाही तो कभी नाही. आता जर तुला येत नाही आणि तू लाजत बसला मग काय होणार, ही शिकण्याची वेळ ती निघून जाणार, परीक्षेची वेळ असणार, परीक्षेच्या वेळेस तुला जमणार नाही आणि मग तुझा निकाल हा फेल जाणार आहे. म्हणून असं चुकू नको. ठीक आहे ना. स्वतःला चुकू नको मित्रा. जर जमत नसेल तर तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये सांग. मी चारही विषयांचे चारही गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी या चारही क्रियांची पण मी डिटेल तुला समजून सांगून देईल. मग हातच्याची कशी असते, 2 संख्यांचं कसं करायचं, 3 संख्यांचं कसं करायचं, 4 संख्यांचं कसं करायचं, ठीक आहे. त्याच्या हातचा पॉईंट कुठे मांडायचा, हे जर तुला जमत नसेल तर तू मला कमेंट मध्ये सांग. मी पण तुला नक्कीच मार्गदर्शन करेल. आता बघू आपण पुढे. याच्यात मी तुम्हाला बोललो मगाशी की
गणिती क्रियामध्ये बेरीज वजाबाकी करताना चिन्हांचे नियम आणि गुणाकार व भागाकार करताना चिन्हांचे नियम, या दोन्ही नियमांच्या आधारावर आता 4 नियम तयार होतात. ठीक आहे ना. मग ते 4 नियम कोणकोणते आणि ते परीक्षेला विचारले जातात. लक्षात येत आहे? ते परीक्षेला विचारले जातात म्हणून आपल्याला ते आता समजून घ्यायचंय.